नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये। मित्रांनो, या ठिकाणी आज आपण टेट भरती करता या ठिकाणी पवित्र पोर्टल भरती करता पवित्र पोर्टलला कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत या डॉक्युमेंट्सची या ठिकाणी काय लिस्ट जी आहे ती जाहीर केलेली आहे। तर हे लिस्ट जी आहे यातील डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत किंवा नाही या ठिकाणी तुम्ही तपासून पाहायचं आहे आणि जे डॉक्युमेंट्स नसतील ते ताबडतोब तुम्ही या ठिकाणी काय अवेलेबल करायचे आहे। तर कोणकोणते डॉक्युमेंट्स पाहिजेत याची लिस्ट या ठिकाणी आपण पाहणार आहे की जी या ठिकाणी पवित्र पोर्टलला काय आपल्याला दिलेली आहे। तर यातील जे पहिलं डॉक्युमेंट्स आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ते डॉक्युमेंट्स तसंच या ठिकाणी कॅटेगरीनुसार कोणकोणते किती विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे। तसंच या डॉक्युमेंट्स बद्दल तुमचा कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही 801045 7760 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही काय मला तुमचे डिटेल्स पाठवायचे आहेत। याच्याबद्दल शक्यतो कॉल करायचा नाही, जेणेकरून मला व्हॉट्सअपला तुमची संपूर्ण माहिती एकाच याच्यामध्ये तुम्ही जर पाठवली तर मी तुमच्या प्रश्नाला काय उत्तर देऊ शकणार आहे। तर ही जी डॉक्युमेंटची लिस्ट आहे या डॉक्युमेंट लिस्टनुसार या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले एसएससी चं जे आहे तुमचं 10वीचं या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट, बोर्ड सर्टिफिकेट फॉर प्लस या ठिकाणी तुमची मार्क लिस्ट असणं आवश्यक आहे। नंतर या ठिकाणी तुमचं 12वीचं म्हणजे एचएससी चं बोर्ड सर्टिफिकेट तसंच या ठिकाणी तुमच्याकडे मार्क लिस्ट असणं आवश्यक आहे। नंतर तुम्ही जर या ठिकाणी पदवी पास असाल तर म्हणजे तुम्ही या ठिकाणी डिग्रीवर जर या ठिकाणी जॉब करत असाल बीएड केलं असेल तर मग या ठिकाणी तुमची डिग्रीची या ठिकाणी जे मार्क लिस्ट आहे ते प्लस या ठिकाणी युनिव्हर्सिटी मधून किंवा विद्यापीठातून तुम्हाला सनद तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। किंवा तुमचं या ठिकाणी एमएड झालं असेल किंवा तुमचं या ठिकाणी जर झालं असेल किंवा तुम्ही बीएड करून डिग्री किंवा पीजी जरी केली असेल तर तुमची पीजीची या ठिकाणी मार्क लिस्ट आणि त्याची सनद हे तुम्हाला काय विद्यापीठामधून आणायची आहे। तसंच या ठिकाणी तुम्ही डीएड पास असल्याबद्दलचं गुणपत्रक आणि बीएड पास असल्याबद्दलचं गुणपत्रक, डीएड ची या ठिकाणी तुमची मार्क लिस्ट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तसंच या ठिकाणी बीएड ची मार्क लिस्ट सुद्धा तुमच्याकडे या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे। तसंच त्याचे जे प्रमाणपत्र मिळतात ते प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। तसंच त्याचा क्रमांक आणि दिनांक सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। नंतर या ठिकाणी तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आणि त्याचा दिनांक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुमचं डोमेसाइल नॅशनॅलिटी या ठिकाणी तुमच्याकडे काय ते असणं आवश्यक आहे। नंतर या ठिकाणी तुम्ही एमएससीआयटी पास असाल तर या ठिकाणी तुमच्याकडे एमएससीआयटी चं प्रमाणपत्र आणि त्याच्यावरचा दिनांक हा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत। नंतर या ठिकाणी तुम्ही टीईटी भरती पास असल्याचं प्रमाणपत्र आणि त्याचा दिनांक तसंच त्याचा गुण, किंवा या ठिकाणी जर तुम्ही सीटीईटी पास असाल तर त्या सीटीईटीचं तुमचं प्रमाणपत्र आणि त्याचा गुण सुद्धा या ठिकाणी तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे। अजून कोणकोणते डॉक्युमेंट्स या ठिकाणी पाहिजे आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहे। तुमच्याकडे तुमच्या कास्टचं सर्टिफिकेट सुद्धा असणं आवश्यक आहे, म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे त्या कास्टचा जातीचा दाखला हा तुमच्याकडे आवश्यक आहे। तसंच या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी एससी आणि एसटी सोडून एससी आणि एसटी ह्या दोन कॅटेगरी सोडून तुम्ही या ठिकाणी जर ओबीसी असाल, एनटी असाल, एनटीए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी तसंच या ठिकाणी तुम्ही एसबीसी किंवा तुम्ही कोणत्याही नॉन क्रिमिनल गटामध्ये जर मोडत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे असणं आवश्यक आहे। तसंच तुम्ही महिला आरक्षणाचा लाभ घेत असाल त्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे महिला आरक्षणाचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। तसंच या ठिकाणी तुमचा नियुक्तीचा जो प्रवर्ग आहे, तुमची कास्टची कोणती कॅटेगरी आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय माहिती असणं आवश्यक आहे। तसंच या ठिकाणी तुम्हाला पुढचं जो आहे तुमचा नियुक्तीचा प्रकार किंवा तुम्हाला या ठिकाणी तुमची नियुक्ती समांतर आरक्षण प्रवर्गातून होत आहे का, तर समांतर आरक्षण असेल तर समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे त्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे। समांतर आरक्षणाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक या ठिकाणी आहे। तसंच या ठिकाणी तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याचा दिनांक म्हणजे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी हे सुद्धा असणं आवश्यक आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी आपली डबल अकॅडमी पुणेची ऑनलाईन या ठिकाणी टेट भरती ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी टीआयटी परीक्षेमध्ये जास्त गुण मिळाले नाहीत किंवा जे अजूनही या ठिकाणी टीईटी परीक्षा पास नाही अशांसाठी आपले ऑनलाईन बॅचेस सुरू आहेत। तर ह्या ऑनलाईन बॅचेस या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता, ज्यामध्ये सर्व विषयाचे लाईव्ह क्लासेस तसंच त्या विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तसंच टेस्ट सिरीज तुमच्यासाठी काय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, की ज्यामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता। लाईव्ह क्लासेस हे रेकॉर्डेड स्वरूपात सुद्धा असतात आणि ते तुमच्या टाइम नुसार सुद्धा तुम्ही पाहू शकता।
विशेष म्हणजे हे लाईव्ह क्लासेस तुमच्या वेळेनुसार पाहू शकता आणि अनलिमिटेड वेळा, उदाहरणार्थ एक लेक्चर तुम्ही 10 वेळा 15 वेळा 20 वेळा कितीही वेळा हे लेक्चर काय पाहू शकता, त्याला कोणतीही मर्यादा नाही. विशेष म्हणजे हे लेक्चर तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा पाहू शकता, कॉम्प्युटरवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी आपण पुढचे डॉक्युमेंट्स पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी आपली गुढीपाडव्याची आपण ऑफर दिलेली आहे. या ऑफर मध्ये वनरक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, झेडपी आरोग्य भरती, कृषी सेवक भरती, ग्रामसेवक भरती, पशुसंवर्धन भरती, प्रयोगशाळा तंत्रज्ञ भरती, अंगणवाडी सुपरवायझर भरती, पोलीस ड्रायव्हर, एमपीएससी ची फास्ट ट्रॅक बॅच आता 30 दिवसासाठी, तसंच या ठिकाणी स्पेशल गणित बुद्धिमत्ता बॅच, अशा सर्व बॅचेस उपलब्ध आहेत की ज्या बॅचेस या ठिकाणी डिस्काउंट प्राइस मध्ये तुम्हाला काय मिळत आहेत. या बॅचेस जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की हा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवर त्या परीक्षेचं नाव लिहून तुम्हाला पाठवायचं आहे, जेणेकरून त्या परीक्षेच्या संबंधित सर्व टाइम टेबल आणि डिटेल्स मी तुम्हाला काय पाठवू शकणार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी तुमच्यासाठी आयसीडीएस भरतीची जी आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती याच्या बॅचेस सुद्धा आहेत, तिच्यात बीएड आणि एमएड झालेल्या, तसंच या ठिकाणी एमएसडब्ल्यू बीएसडब्ल्यू झालेल्या गृहविज्ञान अशा सर्व महिलांना ह्या परीक्षा काय देता येणार आहे, ज्यांचा बेसिक फी हा किती 4200 रुपये आहे, की ज्या तुम्ही शिक्षकांपेक्षा सुद्धा जास्त बेसिक फी मिळून या ठिकाणी नोकरी मिळवू शकता. तर या ठिकाणी आता आपण जे आपले उरलेले डॉक्युमेंट्स आहेत या ठिकाणी पाहणार आहे. तुम्ही जर या ठिकाणी दिव्यांग असाल तर तुमच्याकडे दिव्यांगाचं ऑनलाईन प्रमाणपत्र आणि त्याचा दिनांक हा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी तुमच्याकडे त्याच्यावर दिव्यांगाचा जो प्रकार आहे तो सुद्धा उल्लेख केलेला असला पाहिजे. नंतर या ठिकाणी तुमची जी 16वा क्रमांक आहे अभियोग्यता चाचणीचा जो निकाल आहे, म्हणजे तुमची टेट भरतीची मार्कलिस्ट तुमच्याकडे त्या ठिकाणी काय असणं आवश्यक आहे पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याच्या पूर्वी. नंतर या ठिकाणी तुम्ही जर महिला आरक्षणाबाबत या ठिकाणी तुम्हाला महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे महिला आरक्षणाचं जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला महिला आरक्षणाच्या सर्टिफिकेटचा लाभ घेता येणार नाही. तसंच या ठिकाणी तुम्ही जर माजी सैनिक असाल किंवा सध्या आजी सैनिक असाल तर त्याच्याबाबतचं सवलत प्रमाणपत्र जे तुमचे कमांडिंग ऑफिसर असतात त्यांचं प्रमाणपत्र या ठिकाणी आणि त्याचा क्रमांक असणं आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी 19वा क्रमांक शासन अधिसूचनेनुसार दिनांक 28 मार्च 2005 च्या नंतरचे तुमचे तिसरे अपत्य या ठिकाणी तुम्हाला असता कामा नये. 2005च्या जर तुम्हाला 3 अपत्य झाले असतील तर ठीक आहे, मात्र त्याच्यानंतर जर 3 अपत्य झाले असतील तर ते 3 अपत्य तुम्हाला या ठिकाणी चालणार नाही. त्याचा तुम्हाला काय दाखला द्यायचा आहे तुमच्या सहीनिशी. नंतर तुमच्याकडे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड या 4 पैकी तुमच्याकडे एक ओळखीचा पुरावा म्हणजे तुमचं या ठिकाणी ओळख प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसंच या ठिकाणी शेवटची जी गोष्ट आहे तुम्ही पात्र किंवा अपात्र याच्यासह तुमच्याकडे माहिती असणं आवश्यक आहे. तसंच सर्वात महत्त्वाच्या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. एक आहे तुमचा ईमेल आयडी तुमचा या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, जो ईमेल आयडी कधीही तुम्हाला चेंज करायचा नाही. नंबर 2 या ठिकाणी तुमचा युजर आयडी, जो युजर आयडी आहे तो सुद्धा तुमचा पास असणं आवश्यक आहे. आणि नंबर 3 या ठिकाणी तुमचा पासवर्ड हा सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दूर लिहून ठेवायचा आहे. तसंच यातील चौथीची महत्त्वाची गोष्ट आहे की जो तुम्हाला कधीही बदलायचा नाही, तो म्हणजे तुमचा मोबाईलचा नंबर हा तुम्हाला कधीही बदलायचा नाही आहे, तो कायम तुमचा असला पाहिजे. तसंच याच्या 4 गोष्टी आहेत, त्या 4 गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे लिहून ठेवायचा. युजर नेम, युजर आयडी, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि त्या ईमेल आयडीचा पासवर्ड सगळं एका वहीवर लिहिणं आवश्यक आहे. तसंच तुमच्या ज्या सनद आहेत त्या डिग्री सर्टिफिकेट, मार्कलिस्ट या सगळ्या गोष्टी ओरिजिनल असणं आवश्यक आहे, डुप्लिकेट तुमच्याकडे असता कामा नये. तसंच या ठिकाणी ज्यांनी अजूनही बोर्डाची जी आहे विद्यापीठाची सनद त्यांच्या घरी आली नसेल, तुम्ही त्या बोर्ड विद्यापीठामध्ये जाऊन ती सनद काय आणू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे काय असणं आवश्यक आहे. तुम्हाला या डॉक्युमेंटबद्दल कुठलाही डाऊट असेल तर माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअपला संपर्क करू शकता 8010457760. तसंच या ठिकाणी जे डबल अकॅडमीचं ॲप आहे त्याची लिंक आणि त्याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे. ती माहिती पाहून तुम्ही काय या ठिकाणी संपर्क करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.